हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे। वनराजच्या संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती मिळाली आहे। सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे। वनराजचा कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून हा खून केल्याची माहिती मिळाली आहे। गेल्या अनेक दिवसापासून बहीण आणि वनराजच्या वडिलांसोबत संपत्तीला घेऊन वाद सुरू होते। जयंत आणि गणेश कोमकर यांनी मिळून सोमनाथ गायकवाड सांगून वनराजचा काटा काढायचं ठरवलं। संध्याकाळी 8:30 वाजता नाना पेठेत वनराजवर गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला होता। गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई आहे। त्याला नाना पेठेतील एका दुकान दिले होते। महानगरपालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये हे दुकान पाडले। त्यानंतर कुटुंबामध्ये वादाला सुरुवात झाली। आंदेकर कुटुंबियांच्या आशीर्वादाने गणेश कोमकर हा गुंडगिरी करत होता। गणेश कोमकर याने स्वतःची गँग तयार केली होती। एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा राग मनात धरून बहिणीने वनराज यांना आपला पोरं बोलून ठोकतेच अशी धमकी दिली होती। त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला, त्यातच त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वाससह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। गणेश कोमकर याने या अगोदर शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर ऍसिड हल्ला केला होता। वनराज आंदेकर याला आपल्यावर हल्ला होऊ शकतो याची जाणीव होती, त्यामुळे ते सतत आपल्या टोळीतील मुलांच्या घोळक्यात वावरत असे। रविवारी घरगुती कार्यक्रम असल्याने त्याच्याबरोबर मुले नव्हती। घरातील कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास डोके तालीम जवळील अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता। त्याचबरोबर एक नातेवाईकही होता। त्याचवेळी 5 ते 6 दुचाकीवरून 10 ते 12 हल्लेखोर आले आणि वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने हल्ला चढवला। त्यात वनराजचा मृत्यू झाला। या प्रकरणी वनराज आंदेकर याच्या बहिणींनी आणि मेव्हण्यांनी कट रचून खून केल्याने वनराज आंदेकर यांच्या दोन्ही बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे। हा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।